श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला माहिती आहे की आपण ज्यावेळी पूजा होम हवन करतो किंवा आपल्या घरामध्ये लग्न असेल किंवा सत्यनारायणाची पूजा, महालक्ष्मीची पूजा करताना आपण सुपारी ठेवतो, कारण सुपारी गणपतीचे प्रतीक आहे। कारण सुपारीमध्ये श्री गणेशाचा वास असतो, म्हणून आपण सुपारीचे पूजन करत असतो। तर आपण कोणत्या सुपारीचे पूजन करतो? कारण खायची सुपारी वेगळी असते जी आपण खातो, पण पूजेमध्ये जी आपण सुपारी वापरतो ती वेगळी असते। त्या सुपारीला बरडी सुपारी असं म्हणतात। बरडी सुपारी आपण देवपूजेमध्ये वापरतो आणि तिची पूजा करतो। तर दुसरी सुपारी म्हणजे ती खाण्याची सुपारी असते। बरडी सुपारीचा उपयोग पूजेसाठी केला जातो। तसेच आज आपण ह्याच बरडी सुपारीचा म्हणजे पूजेमध्ये वापरतात त्या सुपारीचा उपयोग सांगणार आहोत, जे की तुमचं नशीब नक्की बदलेल। खूप सोपा उपाय आहे। नक्की तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील। हे चमत्कारी उपाय तुम्हाला अनेक समस्यापासून वाचू शकतं। ज्यांना व्यवसायामध्ये किंवा करिअरमध्ये खूप मोठा फायदा होईल, यशस्वी व्हाल, घरात सुख शांती समाधानी नक्कीच नांदेल। अतिशय सोपा उपाय आहे हा। तर तुम्हाला हा उपाय फक्त 7 दिवस पर्यंतच करायचा आहे। आणि त्या पूजेसाठी तुम्हाला एक नवीन सुपारी म्हणजे पूजेची सुपारी बरडी सुपारी घ्यायची आहे। त्या सुपारी म्हणजे जी तुम्ही सुपारी घेणार आहे ती सुपारी अगोदर वापरलेली नसावी किंवा तिची पूजा अगोदर केलेली नसावी। तर तुम्हाला ती नवीन सुपारी दुकानातून पूजेच्या साहित्य जिथे सामग्री भेटते त्या दुकानातून तुम्हाला ही बरडी सुपारी नवीन घ्यायची आहे। तर नवीन सुपारी आणल्यानंतर त्या सुपारीची अगोदर तुम्हाला दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे। अगोदर दुधाने करा, नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्या सुपारीचा उपयोग फक्त गुरुवारीच करायचा आहे। तसं तर तुम्ही सुपारी अगोदर आणून ठेवली तरी चालेल, पण हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर ती सुपारी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि 7 दिवस त्या सुपारीची तुम्हाला पूजा करायची आहे। हळदी कुंकू अगरबत्ती दिवा लावून आरती देखील करायची आहे। आणि 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी त्या सुपारीचं तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जिथे पैसा सोने नाणे ठेवतात तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे। किंवा तुम्ही जर तुमचं दुकान असेल तर त्या दुकानामध्ये त्या दुकानातल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही सुपारी ठेवू शकतात। पण त्या तिजोरीमध्ये ठेवलेल्या सुपारीला तुम्हाला सतत हात लावायचा नाही किंवा सतत तिला पाहायचं नाही। हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। सगळ्या मनातल्या इच्छा नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील। अतिशय सोपा उपाय आहे हा। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।